आणि आताची आणखीन एक मोठी बातमी समोर येतेय। बदलापूर प्रकरणामध्ये आता अक्षय शिंदेला 14 दिवसांची कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। अक्षय शिंदेची कोठडी ही संपत होती आणि आता त्याला 14 दिवसांची ही कोठडी ठोठावण्यात आलेली आहे। बदलापूरमधील लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। बदलापुरातील शाळेवरती आणि पोलीस प्रशासनावरती जोरदार ताशेरे ओढण्यात आलेले होते, कारण घडलेल्या घटनेनंतर काही दिवस तब्बल 3 दिवस वाया का घालवले गेले असा सवाल यावेळेला उपस्थित करण्यात आला होता। आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आपण पाहिलं होतं बदलापूर बंद झालेलं होतं, अक्षरशः ठप्प पडलेलं होतं। संतप्त अशा या भागातल्या पालकांनी तसंच स्थानिकांनी आणि आंदोलकांनी एकत्र येत या संपूर्ण प्रकरणामध्ये अक्षयला फाशी व्हावी अशीच मागणी केलेली होती। अधिक माहिती घेऊयात, अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमजद, काय अधिक माहिती? प्रज्ञा, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी जो आरोपी आहे अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर केले गेले आहे आणि या प्रकरणाची सुनावणी विशेष महिला न्यायाधीश V.A. पसावळे यांच्या समोर झाली। आणि आता अक्षय शिंदे याला कोर्टाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। सध्या त्याची रवानगी आता आधारवाडी कारागृहात होणार आहे। या कल्याण कोर्टात अक्षय शिंदेला हजर करण्यापूर्वी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या ठिकाणी लोकांची गर्दी देखील आहे। त्याची पोलिसांनी आरोपीला हजर करण्यासाठी गोपनीयता बाळगली होती। आता त्याला कल्याण कोर्टात हजर केले आहे आणि त्याला आता कोर्टाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात आणखी जे 3 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेचे संचालक आणि शाळेचे सेक्रेटरी याही 3 आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी अशी मागणी विक्टिमचे जे वकील आहेत त्यांनी केली आहे। सध्या या प्रकरणात आता सुनावणी सुरू आहे। थोड्या वेळात जो आरोपी अक्षय शिंदे याला आधारवाडी कारागृहात पोलीस घेऊन जाणार आहेत। मात्र अमजद, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झाला असं म्हणता येईल का? प्रज्ञा, नाही, कारण की आता पोलिसांना दुसरे पण तपास करायचे आहे। कारण की यामध्ये आणखी काय आरोपी आहेत। जेव्हा 21 तारखेला पोलिसांनी पोलीस कोठडी घेतली होती आरोपी अक्षय शिंदेची, पोलिसांची मागणी होती की त्यांना या प्रकरणाचा तपास करायचा आहे। अक्षय शिंदे यांनी आणखी काही मुलींसोबत असा प्रकार केला आहे का, त्याच्यासोबत आणखी काही लोक आहेत का, परंतु आज पोलिसांनी जे काय त्यांचं म्हणणं होतं ते कोर्टासमोर मांडले। त्यानंतर जे न्यायाधीश आहेत V.A. पसावळे यांनी अक्षयला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या आता पुढची प्रक्रिया होणार आहे। मात्र या गुन्ह्यात जे लावण्यात आलेलं आहे सध्या जामिनाची सध्या शक्यता नाही आहे। या प्रकरणाचा आता SIT तपास करणार आहे। SIT कडून देखील चौकशी होणार आहे। सध्या आता कोर्टातून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे। पुढचा तपास आता सुरूच राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच, तुर्तास धन्यवाद अमजद या संपूर्ण माहितीसाठी।